तर हाय नमस्कार मंडळी. तर आज मी तुमचं व्लॉगी बाय पाण्यात स्वागत करतो तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आज आलो आहे आपल्या गणपतीपुळ्याच्या समुद्रावर पोहायला. तर म्हणजे आंघोळीसाठी, कारण घामोळं खूप उठलं होतं. खाऱ्या पाण्यात आंघोळ केली की घामोळं जातं म्हणतात. आणि काही तुम्हाला इथे कासव संवर्धन वगैरे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. बीचवर बऱ्यापैकी गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो. हे का आता आम्ही इकडे दुसऱ्या साईडला आलो होतो स्मशानभूमीच्या इकडे आमच्या, तरी पण इकडे बरीचशी गर्दी आहे. तर आम्ही या साईडला ते पोहाय इकडे साईडला आंघोळ करायला जाऊ म्हणजे थोडक्यात. तर त्याबद्दल तुम्हाला दाखवतो. कासव संवर्धन प्रकल्प आहे जो आपल्याकडे, ते कासवांचं म्हणजे कासवांच्या पिल्लांचं जे रक्षण केलं जातं ते तुम्हाला दाखवतो आता. तर चला जाऊया कासव संवर्धन प्रकल्प बघायला. मंडळी त्याचसोबत एक सांगतो की असं इकडे आमच्याकडे हे लोक बहुतेकशे असे पोहायला येतात, पण काही जणांना समुद्राची पूर्ण माहिती नसते, तरीसुद्धा आतमध्ये पाण्यात जातात. आणि बरेच वेळा काही जणांचे म्हणजे आपल्याकडे जीवरक्षक आहेत जीव वाचवण्यासाठी, पण तरी पण काही जण अतिरेक करतात. तर त्याच्यामुळे काही जणांचा जीव जाऊ शकतो. तर समुद्राची पूर्ण माहिती घ्या आणि नंतरच पाण्यात उतरा. आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणजे असं की आता आम्हाला गावातल्या पोरांना कसं माहिती आहे कुठे काय म्हणजे भोवरा कुठे आहे काय आहे नक्की, त्याच्यामुळे आम्ही ते आंघोळी जाताना विचार करून येतो केवढ्या पाण्यात जायचं आहे काय. आम्हाला पाण्याचा अंदाज असतो म्हणून. त्यामुळे बाहेरून कोणी पर्यटक येत असाल तर तुम्ही अंदाज घ्या पहिला पाण्याचा, आणि गावातल्यांकडून थोडीशी माहिती घ्या की कुठे भोवरा आहे काय, कुठे पोहण्यासाठी सुरक्षित जागा आहे, त्याच ठिकाणी पोहा. आंघोळ करा, मजा करा, सगळं करा, पण आपली स्वतःच्या जीवाची काळजी करून करा. उगाच आपला जीव धोक्यात घालू नका, एवढंच सांगेन. मंडळी आता तुम्हाला दाखवतो आपलं गणपतीपुळ्याचं मंदिर. त्या मंदिराच्या समोर आपल्याला पोहण्यासाठी एकदम सुरक्षित जागा आहे आणि बरेचसे जण इथे पोहतात सुद्धा आहे. तरी त्याबद्दल तुम्ही बघा हे मंदिर आपलं. तर ही आहे मंदिराच्या समोरची. इथे म्हणजे तुम्ही एवढ्या पाण्यात पोहू शकताय. बघा ते बहुतेक जण पोहत आहेत म्हणजे आंघोळ करत आहेत. आणि सगळ्यात सुरक्षित जागा तुम्हाला जर हवी असेल तर ते बघा. तुम्हाला जर सगळ्यात सेफ जागा हवी असेल जिथे जीवरक्षक वगैरे जास्त तैनात असतात, तरी बघा मंदिराच्या पुढे इकडे जो समोरचा परिसर आहे, बाजूचा परिसर, इकडे पोहण्यासाठी एकदम सुरक्षित जागा आहे. बघा इथे बरेचसे पर्यटक आहेत पोहताना तुम्हाला दिसतील. इकडे राईड वगैरे बहुतेकशा असतात, पण आता पावसाळ्यातून सर्व राईड बंद केल्यात. घोडागाडी आणि ह्या ATV बाईक्स वगैरे एवढंच तुम्हाला भेटेल. बाकी सर्व राईड बंद केल्यात आणि उंट वगैरे आहेत. बाकी बहुतेकशा राईड बंद केल्यात आणि इकडे ही सगळ्यात सेफ जागा आहे. आम्ही शक्यतो इकडे येणार आहे पोहायला, कारण आम्हाला जास्त माणसांच्यात पोहायचं नाही आहे, म्हणून आम्ही इकडे या साईडला पोहणार आहे मंदिराच्या समोरच्याच भागात. बघा हे मंदिर आहे इकडे आणि आम्ही इकडे समोरच्या भागात तर पोहणार आहोत. हा बिट्टू आला आहे आणि सोहम आहे आपल्याबरोबर. आणि आता मानस, सार्थक दोघंजण येतात आहेत. तर आले की आपण पोहूया, आंघोळ करूया. तर मंडळी इकडे आलात तर नक्की एकदा माहिती का नाही, अजून 2 आपले सवंगडे आलेत आहेत. हे बघा राज चव्हाण आणि हा त्याचा एक मित्र आहे. तर क्लायमेटसुद्धा एकदम भारी आहे. बघा तुम्ही बघू शकता, तर पावसाळी वातावरण झालं आहे, काळे ढग आलेत आहेत नुकतेच. आणि पहिल्या गडी आता पाण्यात उतरतोय राज चव्हाण. तर मंडळी तुम्हाला आता इथे कासवांचा जो आपला प्रकल्प असतो, कासव प्रजनन म्हणजे संवर्धन प्रकल्प आपल्याकडे, तुम्हाला दाखवतो. आता सध्या नाही आहे कारण आता ते कासव त्यांनी रिलीज केलेत, जी पिल्लं होती ती रिलीज केलेत. पण इकडे हा बघा, हा पॉईंट आहे तो, जे बोर्डसुद्धा लिहिला आहे बघा, वाचू शकता तुम्ही. स्टॉप, थांबा, प्रवेश निषिद्ध. हे ऑलिव्ह रिडल कासवांचे प्रजनन स्थळ असल्याने नियमांचे काटेकोर पालन करा, सागरी जीवांचे संवर्धन करत आम्हाला सहकार्य करा. कांदळवन विभाग, दक्षिण कोकण वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन, रत्नागिरी. तर हा आहे तो पॉईंट. इकडे कासवांची म्हणजे कासव येतात इकडे, अंडी घालून जातात. तर इकडून ती पिल्लं सर्व रिलीज केली जातात. त्याचा एक सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओ म्हणून आपण टाकूया. एक रील आहे त्यांचा, तो तुमचा पोस्ट करून तुम्हाला दाखवतो कसे रिलीज केले जातात काय. आणि आता आलाय पाऊस पोहतानाच, तर थोडासा पावसासोबत आनंद करतो, पावसाचा आनंद घेतो आणि पोहण्यासुद्धा आनंद घेतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चाललोय पाण्यात.
बघा कुठे गेलेत आहेत. अर्थात एवढ्या पाण्यात जा, त्याच्या वरच्या पाण्यात जाऊ नका. आले 6:30 घे 6:30 सुरमार सुरमार. हे पाठी बळ पाठी पाठी ए बा पाठी राज ए आता आपला बाकीचा अवलिया मित्रपरिवार आलाय, ते तुम्हाला दाखवतो. तेवढ्या पाण्यात गेले ते मानस, बाळा आणि तू. हिंदी करता येते बघा. आणि मंडळी, काळजी घेण्याचं कारण इतक्यासाठीच मी सारखं काळजी घ्या यासाठीच बोलतोय, कारण इकडे बहुतेकचे अपघात होतात आणि खूप निगेटिव्ह गोष्टी जातात आमच्या गणपतीपुळ्याच्या बरेच वेळा, कारण जीवरक्षक असतात आमचे. तर मंडळी, इकडे आलात आपल्या गणपतीपुळ्यात तर नक्की पोहण्याचा आनंद घ्या, समुद्रात आंघोळीचा आनंद घ्या, तर आपल्या जीवाची काळजीसुद्धा तेवढीच घ्या, कारण लोक इकडे सांगतात तुम्हाला म्हणजे त्या काळजीसाठी सांगतात. तर नक्कीच काळजी घ्या आणि काळजी घेऊन पोहा, आंघोळ करा. आज आम्ही आलो आहे आंघोळीला त्यासाठी, म्हणजे की आमच्या थोडंसं घामळ उठलं. यावेळी उन्हाळा खूप होता, 32 सेल्सिअसपर्यंत तापमान होतं, म्हणून आम्ही इकडे आज आंघोळीला आलो आहे. आणि घामळ उठलं आहे आमच्या सर्वांच्या मार्केटच्या मोराचं थोडंसं, म्हणून आम्ही त्याला आज आंघोळीला आलो आहे. तर तशीच तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि रागवू नका. ब्लॉगमधून काही चुकीचं केलं असेल, काही ओव्हर बोललो असेल तर राग नसावा, पण तुमच्या काळजीपोटी सर्व बोललो आहे. तर आता ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा व गणपतीपुळ्याला नक्की या. येवा, कोकण आपलाच असा.